राधानगरीतील शेटकेवाडी पुलाजवळ एका अज्ञात वाहनानं दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक देत पलायन केलं होतं. यामध्ये दुचाकीवरील राधानगरी तालुक्यातील घोटवडे इथले बंडोपंत आनंदराव पाटील हे जागीच ठार झाले होते, तर त्यांचे भाऊ विश्वास आनंदराव पाटील हे गंभीर जखमी झाले होते. राधानगरी पोलिसांनी या प्रकरणी धडक देणाऱ्या वाहनाचा शोध घेण्यासाठी राधानगरी बाजारपेठेतील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले, मात्र अनेक ठिकाणची सीसीटीव्ही यंत्रणा बंद होती, तर काही ठिकाणच्या कॅमेऱ्यांमध्ये मार्गावरील हालचाली सुस्पष्ट दिसत नव्हत्या. अखेर राधानगरी पोलिसांनी फोंड्यापासून ते राधानगरीपर्यंतच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. यात एक पिकअप गाडी आढळून आली. त्याच्या आधारे पोलिसांनी करवीर तालुक्यातील उचगाव इथल्या आंबेडकर वसाहतीमधून दीपक शामराव माळवी याला ताब्यात घेतलंय. पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक खंडू गायकवाड, विजयसिंह घाडगे, कृष्णात खामकर, किरण पाटील, सुदर्शन पाटील यांनी ही कारवाई केली. राधानगरी पोलिसांनी 24 तासात अपघाताला कारणीभूत ठरलेलं वाहन शोधत चालकाला ताब्यात घेतल्याबद्दल नागरिकांमधून त्यांचं कौतुक होत आहे. या अपघातामुळे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं महत्त्वसुद्धा अधोरेखित झालं असून बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी आपल्या व्यवसायाच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अशी मागणी होऊ लागली आहे.